बस आजची रात्र फक्त पार पडू दे स्वामी. उद्या अक्कलकोटचं चित्र बदललेलं असेल. खेळ रचणाऱ्याला वाटत असं डाव त्याच्या हातात आहे, पण नियतीने रचलेला प्रत्येक डाव आम्ही पाहत असतो. चल. बाबा, मी हे काय ऐकलं? तुम्ही यांना घराबाहेर जा असं सांगत होतात आणि परत का आलीस असं का विचारलं यांना? गंगा, तुम्ही खरंच घराबाहेर पडला होतात काय? कोणी काही बोलेल का? इथे काय झालंय मला काहीच कळत नाहीये. काय चाललंय हे? अमरीश, काय चाललंय? कोणी मला सांगणार आहे का इथे काय घडतंय ते? सांगतो. मी तिला सांगितलं होतं या घरातून निघून जा. मला हे लग्न मान्य नाही. बाबा, ही परत आली नसती ना तर ही वेळच आली नसती. तुला बजावलं होतं ना इथून निघून जा म्हणून. बाबा, तुम्ही यांना इथून निघून जा असं सांगूच कसं शकता? अहो, आमचं लग्न झालंय, माझी बायको ती, तुमची सून आहे ती. कसली सून आणि कसलं लग्न? मी हे लग्न मानत नाही. अपघाताने झालेल्या गोष्टींना लग्न म्हणत नाही. मुळात लग्न झाडाशी लागलं होतं. ही झाडामागे बसली म्हणून हिच्याशी लग्न झालं असं होत नाही. गंगा, तुम्ही खरंच घराबाहेर पडला होतात काय? काय विचार करून गेला होतात आणि मग परत का आलात? मी सगळं नाही सांगू शकत, पण मला परत यावंसं वाटलं. मी अक्कलकोटला माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आले आणि मला वाटतं माझ्या प्रश्नांची उत्तरं मला या घरात राहूनच मिळतील. नाही 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 नाही, ही या घरात राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत नाही म्हणजे नाही. बाबा, शांत व्हा. आता त्याही इथे राहायला तयार आहेत. हो, नियतीने पाठवलेली मुलगी आहे ती. देवाच्या मनात काहीतरी असेलच ना. माझ्या लेकी हिला काय वाटतं याला काही किंमत नाही. मी हिला या घरातून बाहेर काढणार. मी आता मी तुला स्वतः तुझ्या गावी सोडून येणार. बाबा, तिला सोडा. स्वामी, हा दिवा असा वाटेत कोणी ठेवलाय? रात्रीच्या वेळेस असं कोण ठेवतं? घे, तुझ्यासाठीच आहे. माझ्यासाठी? माझ्यासाठी? हे काय कोड आहे आता? स्वामी, स्वामी सांगा ना त्या दिव्याचं काय करायचंय ते. आता ही लाकडं ही अशी रचून कोणी ठेवली तिथे? कुणी दिसत पण नाहीये. तीही तुझ्यासाठीच आहेत. ही पण माझ्यासाठी? स्वामी, मी या लाकडांचं काय करायचंय? भगवती, प्रत्येक वस्तूचा उपयोग ती वेळ आल्यावर कळतो. दिवा प्रकाशही देतो आणि तो जाळतो सुद्धा. तसंच लाकूड मंदिरात यज्ञाकरता पेटवलं जातं, तर स्मशानात चिते करतात. ते वस्तूंवर नसतं, ते वापरणाऱ्याच्या मनावर असतं. म्हणजे स्वामी नेमकं बोलतायत तरी काय? मला वाटतंय की मी त्यांना फसवते, की मीच त्यांच्या कुठल्या जाळ्यात अडकत चालले. काहीच कळत नाहीये. बाबा, तिचा हात सोडा. काय करता? मला या घरात थांबायचंय. नाही. बाबा, हे चुकीचे आहे, असं नका वागू. अहो थांबा, निदान शांतपणे विचार तरी करा. रात्रीच्या वेळेस कुठे पाठवताय पोरीला घराबाहेर? माझा निर्णय झालाय. तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघणार. चल. ऐका बाबा, ऐका.
माझे पाय जळतंय. बाबा काय झालं तुम्हाला? आग आग अहो कुठे लागली आग? अरे हे काय माझ्या पायाभोवती. काहीच तर नाहीये इथे. हे काय घडतंय माझ्यासोबत? आधी हात, आता आग. नाही नाही, हे योगायोग नाही. प्रत्येक वर्तुळ पूर्ण होतच तुझ्या कर्माचं वर्तुळ पूर्ण होत आलंय. यांना पाहिलं की मला असं का वाटतं की आगीचा आणि ह्यांचा काहीतरी संबंध आहे. थांबा स्वामी, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे तो दिवा, ही लाकडं तुम्ही सारखं म्हणताय तुझ्यासाठी आहेत, तुझ्यासाठी आहेत, पण काय करायचंय त्यांचं? सांगा ना स्वामी. हे काय आहे स्वामी? भगवती अग्नीला स्वतःचा असा काहीच हेतू नसतो. तो अन्न शिजवू शकतो आणि आयुष्यही जाळू शकतो. तो यज्ञही घडवतो आणि विनाशही. प्रश्न त्या अग्नीचा नसतो, प्रश्न असतो तो पेटवणाऱ्या मनाचा. हे कसं शक्य आहे? मार्तंड म्हणतात तसं जादूटोना करून मला घाबरवत असतील का? की खरंच लीला आहे ही यांची? भगवती जेव्हा वेळ येते तेव्हा वाद स्वतःच पेटत नाही, कोणीतरी तिला प्रज्वलित करतं. आणि जेव्हा नियती ठरवते तेव्हा माणूसही त्याच्या कर्माने ओळखला जातो.